सीमा सोसायटीचे अध्यक्ष सचिव पदाधिकारी, मुंबई सीमा सोसायटीचे अध्यक्ष सचिव, खजिनदार पदाधिकारी मंडळी आणि सदस्य बंधू भगिनी, आपण या ठिकाणी मला बोलवलं आणि माझा इथे सत्कार केला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानतो. सुरुवातीला तर माझ्याकडून एक छोटीशी चूक झाली. मला ज्या ज्या ठिकाणी सोसायटी बोलवतात त्या ठिकाणी मी आवर्जून सांगत असतो, वयोमानाप्रमाणे कदाचित आपल्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करताना ते राहून गेले की ही माझी सेवा आहे. मी आतापर्यंत 4800 सोसायट्यांना भेटी दिल्या. मुंबईमध्ये टोटल 30,800 सोसायटी आहेत. त्यामुळे मला अजून बरीचशी मजल गाठायची आहे आणि ही सेवा लोकांच्या मदती करता आहे आणि त्यातून कोणतीही अपेक्षा ठेवून ही सेवा केली जात नाही. सेवा म्हटल्यावर सेवा, त्यातून अपेक्षा नाही. त्यामुळे आपल्याकडून फीची अपेक्षा नाही, कोणत्या मानधनाची अपेक्षा नाही, इतर कोणत्याही गोष्टीची अपेक्षा नाही. अगदी शाल, श्रीफळ आणि फुलं देखील मी नॉर्मली इमारतीचा पुनर्विकास पूर्ण झाल्यानंतरच घेत असतो. आज आणि तुम्ही जनरली मला जे आमंत्रित करतात त्यांना सांगत असतो, माझ्याकडून ती चूक राहून गेली. आपण दिलं याबद्दल आपले मनपूर्वक आभार. पण ह्या सेवेमध्ये साधं शाल, श्रीफळ देखील, याच्यावर देखील सोसायट्यांचा खर्च होऊ नये, फुलांवर खर्च होऊ नये. खर्च करण्याची वेळ आहे. आता उदाहरणार्थ पूर्वरंग मध्ये आम्ही इमारत पूर्ण झाल्यानंतर ढोल ताशाच्या गजरात साजरा केला, तेव्हा खर्चही केला, तेव्हा शाल श्रीफळही घेतलं. तोपर्यंत काही घ्यायचं नाही. आज आपण दिलं ते मी स्वीकारलेलं आहे, पण अनेक वेळेला मला तुमच्याकडे यावं लागणार इमारत पूर्ण होईपर्यंत. तर ह्या पुढे अशा कोणत्याही गोष्टी असता कामा नयेत. एखाद्या बागेतलं साधं फूल जरी काढून मला दिलं तर ते पोचण्यासारखं आहे. श्रीकृष्णाला एका तुळशी पत्रानं ते वजन वाढलं, ही कहाणी किंवा कथा माझी आई नेहमी सांगत होती. त्या पद्धतीनं प्रेम असलं पाहिजे आणि या प्रेमापोटी आपण येतोय. याची किंमत जेसीबीने फुलं आणली तरी त्यातून होत नाही. तर ही एक चळवळ आहे आणि लोकांना स्वतःचे अधिकार मिळवून देण्याकरताची ही चळवळ आहे. आणि या चळवळीचा एक कार्यकर्ता म्हणून मी विविध सोसायट्यांमध्ये जातो आणि लोकांना मार्गदर्शन करतो. ज्या सोसायट्यांनी स्वयंविकास पत्करला किंवा तो मार्ग घेऊन पुढे जाण्याचा निर्णय घेतला, त्या सोसायटीमध्ये अनेक वेळेला जावं लागतं. एका सोसायटीत 81 जनरल बॉडी मीटिंगमध्ये मला जावं लागलं, पण त्यांचा पुनर्विकास उत्तम झाला. काही ठिकाणी ठराव झाल्यावर देखील आरंभशीरपणा होतो, पुढे लोक जात नाही. पण इतकं करूनही आता मुंबईत 20 सोसायट्यांचा स्वयं पुनर्विकास पूर्ण झालेला आहे. 40 सोसायट्यांमध्ये 6-1 महिन्यात बिल्डिंगचा ताबा मिळेल आणि 60 सोसायट्यांमध्ये प्लॅनची मंजुरी वगैरे झालेली आहे. लोक अजून घरातून बाहेर पडलेली नाही.
म्हणजे 110 सोसायट्यांचं काम मार्गी लागलेलं आहे. 790 सोसायट्यांनी स्वयं पुनर्विकासाचा ठराव केलेला. तर ही सामाजिक लोकांना स्वतःचे अधिकार समजावून सांगण्याची चळवळ मी करतोय. या चळवळीतून लोकांचं प्रबोधन करणं एवढा एक उद्देश आहे आणि त्या प्रबोधनातून आपल्याला अधिकात अधिक फायदा कसा करून घेता येईल स्वतःच्या जमिनीवर त्याचं हे मार्गदर्शन करतं. आणि हे मार्गदर्शन करणारा व्यक्ती हा पूर्णपणे निस्वार्थी असला पाहिजे, कारण या मार्गदर्शनामागे काही हेतू असता कामा नये. म्हणून ही चळवळ त्या पद्धतीनं ठेवली आहे. मी कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही, कोणत्याही पक्षाच्या बाजूने नाही, कोणत्याही पक्षाच्या विरोधात नाही. का की एखाद्या पक्षाशी आपण संबंध ठेवला की मग चळवळीमध्ये त्या पक्षाचा विरोध करत असणाऱ्या लोकांना वाटतं की हे या पक्षाचे आहेत, त्यामुळे चळवळीला त्यामुळे त्रास होऊ नये म्हणून मी पक्षीय राजकारणातून स्वतःला अलिप्त ठेवलेलं आहे. अर्थात त्यातून माझं वैयक्तिक खूप नुकसान झालं. मी एखाद्या पक्षाशी, अनेक पक्षाकडून मला ऑफर्स या निवडणुकीत येतात, एखाद्या पक्षाशी संबंधित राहिलो असतो तर मोठ्या पदावर जाण्याची संधी मिळाली असती, पण ती संधी नको आहे. लोकांना मदत करण्या पलीकडे स्वतः काही अपेक्षा ठेवावी अशी कधीच अपेक्षा केली नाही. आणि विशेष माझी 60 वर्ष पूर्ण झाल्यावर लोक म्हणाले की दान केलं पाहिजे. मी काय आयुष्यात अनेक पद भूषवली तरी माया काय जमली नाही. अलीकडच्या काळात साधा नगरसेवक झाला तरी ज्याच्याकडे सायकल देखील नाही तो मोठ्या गाडीत फिरायला लागतो, आणि ज्याच्याकडे खायला पैसे नाही त्याच्याकडे कोट्यवधी रुपये मिळतात आणि मग तो खोकी वगैरे अशा शब्दात बोलायला लागतो. मी अनेक मोठी पद भूषवली. म्हाडाचा अध्यक्ष होतो, MMRDA चेअरमन होतो, सीप झोनचा चेअरमन होतो, ड्रग अँड फार्मास्युटिकल कमिटीचा चेअरमन होतो. अशी अनेक मोठी मोठी पद भूषवली. पण कधी त्या पदांकडून इथे सकाळी नाश्त्याची सोय झाली असती, म्हणजे वेळेवर आपण यावं म्हणून आधी नाश्ता तयार आहे गरम गरम असं झालं असतं. पण हे याच्याकरता लागलेला खर्च आपल्याच प्रोजेक्ट मधून तो काढतोय याची आपल्याला अजिबात कल्पना नसते. स्वयंविकासात हे काही होत नाही. बिल्डरांच्या माध्यमातून पुनर्विकास केलेल्या सोसायट्यांचा सर्वे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या वतीने आम्ही केला आणि 80% सोसायट्यांमध्ये इमारत बांधून पहिल्या 5 वर्षांमध्ये चेअरमन, सेक्रेटरी, ट्रेझरर हे घर विकून गेलेले आहे. याचं कारण मला सांगायची गरज नाही. बिल्डरांच्या माध्यमातून केलेला पुनर्विकास म्हणजे बिल्डरांचा पुनर्विकास तर होतोच, पण अनेक ठिकाणी चेअरमन, सेक्रेटरी, ट्रेझरर यांचा देखील विकास होतो. आपल्या सोसायटी विषयी मी बोलत नाही, सर्वसाधारण अनुभव सांगतो. अनेक सोसायट्यांमध्ये अतिशय प्रामाणिक पदाधिकारी असतात. एक पैसा न घेताना सेवाभावाने कार्यही करत असतात. पण जे बिल्डरांकडे गेलेल्या सोसायटी आहेत त्याचा अनुभव मात्र असा आहे. तर माझी ओळख करून दिली त्याच्यात 2 गोष्टी मी कधीच घेत नाही, पण ती आपल्याला माहित असणे आवश्यक आहे. अनेक सरकारी पदांवर कार्य केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की या सरकारी कामातून काही पैसे कुटुंबाकरता मिळत नाही.
मी 25व्या वर्षी आमदार झालो. वयाच्या 25व्या वर्षी या महाराष्ट्रात सगळ्यात तरुण वयात आमदार झालो 1985 साली. आणि तेव्हापासून प्रामाणिकपणे काम केलं. काही पैसे घेतले नाहीत, खिशातले पैसे टाकून काम केलं. त्यावेळेला लग्न झालं नव्हतं, नंतर लग्न झालं, मुलं झाली, मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आला. त्यामुळे लक्षात आलं की हे सरकारी पद घेऊन आपल्याला काही कमाई नाही, खिशातले पैसे, पण मुलांचं काय होईल. म्हणून मग मी राजकारण या गोष्टीतूनच स्वतःला बाहेर काढून घेतलं. आणि मी आर्किटेक्ट आहे, परदेशातून शिक्षण घेऊन आलेलो आहे. त्यामुळे मी कुठे काम करणार, मला नोकरी कोण देणार, तर बिल्डर देणार. त्यामुळे भारतातल्या 5 टॉप बिल्डर्स पैकी 3 बिल्डरकडे मी नोकरी केली. एकाकडे 4.5 वर्ष, एकाकडे 3.5 वर्ष, एकाकडे 3 वर्ष. आणि त्यांच्याकडून बऱ्यापैकी पगार घेतला. 7 आकड्याचा महिन्याचा पगार. तसा खर्चही असतो बघा. म्हणजे पगार इतका झाला म्हणजे तो घरी ठेवायचं नसतं, तिथे पार्ट्या करायला लागतात, घर मोठं असतं, नोकर चाकर 10-25 लावावे लागतात. कंपनीचं जरी घर असलं तर आतमध्ये काम करणारी लोक आपल्या खर्चानं एवढा पगार देतात. तर गाड्या असतात, ड्रायव्हरचे पगार असतात, हे आपल्याला करायला लागतात. पण तरी बऱ्यापैकी कमाई केली. आणि म्हणून बिल्डर नेमकं काय करतात हे मला कोणी सांगण्याची गरज नाही. कारण 7-8 वर्ष बिल्डरांकडे नोकरी करून सोसायट्यांना कब्जात कसं ठेवायचं या गोष्टींचा जर कोणाला अनुभव असेल तर मला. त्या पदावर असताना जी अपेक्षा माझ्याकडून त्या पदावर असण्याकरता जी अपेक्षा होती ती अपेक्षा मी त्यावेळेला पूर्ण केली. पण त्यातून खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. आणि ज्या मी शिकलेल्या आहेत त्या गोष्टीचा वापर करून लोकांना जागृत करण्याचं मी काम करतोय. त्यामुळे मी जे बोलतोय ते अनुभवाचे बोलतोय. मी ज्या वेळेला सोसायटीचे चेअरमन सेक्रेटरी कसे वागतात हे ज्या वेळेला सांगतो त्यावेळेला मी जेव्हा बिल्डरकडे नोकरी करत होतो त्यावेळेला त्यांना पैसे कसे दिले जातात हे मी माझ्या डोळ्यानं बघितलेले आहे. त्यामुळे मी अनुभवातून सांगतोय, कोणाच्या ऐकिवातून सांगत नाही. काही बिल्डर कॅश देतात, काही बिल्डर वेगवेगळ्या प्रकारे मॅनेज करतात. एका ठिकाणी चेअरमनची सून डॉक्टर आहे आणि त्या बिल्डर म्हणजे मोठा बिल्डर आहे, त्याचा धंदा बिल्डरचाच नाही, इतर ठिकाणी त्याचं हॉस्पिटल आहे. त्याच्यात तिला लगेच डीन म्हणून नेमणूक केली. एका ठिकाणी सचिवांचा प्रिंटिंग प्रेसचा धंदा होता, तर त्यांच्या कंपनीची बॅलन्स शीट छापण्याचे 40 लाखाचं दरवर्षीचं कॉन्ट्रॅक्ट ह्याच्या प्रिंटिंग प्रेसला दिलं. अशा पद्धतीनं देखील ते मॅनेज करण्याचा प्रकार असतो. काही ठिकाणी कॅश, काही ठिकाणी वेगळे वेगळे प्रकार. आणि हे त्यावेळेला मी जवळून पाहिलं आणि त्या अनुभवातून मी सांगतो. त्यामुळे सगळ्यांनाच आनंद असतो. आपण आपल्या पदाधिकाऱ्यांवर विश्वास ठेवत असतो. पदाधिकारी म्हणतात हा बिल्डर चांगला, आपल्यालाही वाटतं ठीक आहे, जे सगळ्यांचं होईल ते माझंही होईल. आणि त्यातून आपलं काय नुकसान होतंय हे आपल्या लक्षात येत नाही. आणि मग आपण त्या सापळ्यात अडकतो. आणि आज मुंबईमध्ये
5,800 प्रोजेक्ट्स बंद पडलेले आहेत. पैकी 170 प्रोजेक्ट मध्ये बंद पडलेले. कुठे अर्धवट, कुठे अर्धे, कुठे सुरू नाही झालं, कुठे करार झाला पण बिल्डर काही काम करत नाही, कुठे आधी झालेल्या कराराप्रमाणे बिल्डर वागत नाही. सरकारकडे गेलं तर सरकार म्हणतं की आम्ही काय करणार. गृहनिर्माण संस्था ही खाजगी संस्था आहे आणि बिल्डरची कंपनी ही खाजगी कंपनी आहे. दोन खाजगी संस्थांमध्ये झालेला करार त्यापैकी एकाने मोडला तर मार्ग सिव्हिल केस करणे, आणि सिव्हिल केस करणं म्हणजे 20 वर्ष गेली. सया करणाऱ्यांपैकी कोणीही जिवंत राहणार नाही त्याची व्यवस्था होती. ते केसचा निकाल होतो. त्यामुळे लोक कंटाळतात, जे मिळेल ते घेतात. आणि म्हणून बिल्डरांनी बांधलेल्या इमारतींचा सर्वे केला तर 80% बिल्डिंग मध्ये जे मूळ रहिवाशांना दिलेल्या इमारती आहेत त्याचं बांधकाम सी दर्जाचं निघालंय. ही सरकारी आकडे. कारण त्याला तुमची घरं कशी असावी किंवा होतील याच्याशी काही देणं घेणं नाही. त्याला एक्स्ट्रा फ्लॅट विक्रीचे कसे बांधून ते विकून त्यातून जास्तीत जास्त पैसा कसा मिळवावा याच्याशी संबंध. त्यामुळे स्वयं पुनर्विकास आणि बिल्डरचा विकास हा समजून घेण्याआधी काही गैरसमज डोक्यातून आपल्याला काढून टाकावे लागते. अनेकांना वाटतं की आपलं शिक्षण झालंय म्हणजे आपल्याला सगळंच कळतं. आता मी आर्किटेक्ट आहे. गेली 30 वर्ष मुंबई विद्यापीठात मुलांना शिकवतो, पेपर सेट करतो, करेक्ट करतो. पण मी टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जाऊन तिथल्या सर्जनला ऑपरेशन कसं करायचं यावर जर बोलायला लागेल तर तुला कळत नाही बाबा, तू याच्यावर सांगू नको. त्यामुळे शिक्षण मी बहुतेक घेतलेलं आहे PhD, पण मला कॅन्सरवर कळत नाही हे मी जोपर्यंत मान्य करत नाही. लोकांना वाटतं की 4 चोट्या, मी BA आहे, मी MA आहे, मी LLB आहे, मी शिकलेलो आहे, त्यामुळे मला सगळंच कळतं. शिकलाय म्हणजे सगळंच कळतं असं नाही. त्यातून मग आपल्या मनामध्ये गैरसमज निर्माण होतात आणि ते गैरसमज दूर करणं आवश्यक आहे. उदाहरण, जर 100 लोकांना हा प्रश्न विचारला जो मी आता तुम्हाला विचारणार आहे, पैकी 90 लोक उत्तर चुकीचं देतात. MA असतील, PhD असतील तरी उत्तर चुकीचं देतात. प्रश्न साधा आहे, बिल्डिंग कोण बांधतो? 100 पैकी 90 लोक बिल्डर बांधतो असं म्हणतात. उत्तर चूक. कोणताच बिल्डर बिल्डिंग बांधत नाही. बिल्डिंग बांधणारा जो प्राणी असतो त्याला कॉन्ट्रॅक्टर किंवा ठेकेदार असं म्हणतात. ठेकेदार बिल्डिंग बांधतो, बिल्डर बिल्डिंग बांधत नाही. बिल्डर ठेकेदाराकरवी बिल्डिंग बांधत असतो. एक मिनिट. हॅलो, हॅलो, ठीक है, ठीक है, ठीक है, ठीक है, ठीक है। और वो लकड़ा भी देख लीजिए ना, मेरे बेटे को बोल के जो नीचे लकड़ा रखा हुआ है, तो आप कल आएंगे तो बता. घरी काम त्या पावसाचं स्लाइडिंग विंडोज हलत नाही, त्यामुळे माणसाला बोलले गेले ते साफ करून जाम झालेले काढून ठेवतात. घरच्यांचं नेहमी दुनियेत सगळ्यांना तुम्ही मार्गदर्शन करता, घरचं काम करा म्हणून त्याला हात बोलून तिथे बसवलेलं आहे. मला जाता
मला काही हजर राहता येत नाही, पण तो काम करणारा माणूस आलेला आहे. घरच्यांची बायको एकटीच आहे घरी माझ्या. मुलं काय पंखा आले की उडून जातात. तर बांधकाम करणारा जो प्राणी असतो तो कॉन्ट्रॅक्टर असतो. काही बिल्डरकडे एक कॉन्ट्रॅक्टर असतो, काही बिल्डरकडे 2 असतात, काहीकडे 5 असतात, काहीकडे 10 असतात. काही बिल्डर एका कॉन्ट्रॅक्टर कडून पूर्ण काम करून घेतात. काही बिल्डर फाउंडेशनला वेगळा कॉन्ट्रॅक्टर नेमतात, कॉलम बीमला वेगळा कॉन्ट्रॅक्टर नेमतात, भिंती बनवायला वेगळा कॉन्ट्रॅक्टर नेमतात, खिडक्या दरवाज्याला वेगळा कॉन्ट्रॅक्टर नेमतात, प्लंबिंगला वेगळा कॉन्ट्रॅक्टर नेमतात, टाईलला वेगळा कॉन्ट्रॅक्टर नेमतात, पेंटिंगला वेगळा कॉन्ट्रॅक्टर नेमतात. अशा पद्धतीने काम करून घेतात. पण मूळची गोष्ट अशी की बिल्डर बांधकाम करत नाही. बिल्डर कोणाकडे तरी बांधकाम करून घेतो. आपण इमारत बांधायची झाली तरी आपणही त्याच व्यक्तीकडून बांधकाम करून घेतो. त्यामुळे बिल्डर जे करतो ते आपल्याला शक्य नाही असं जे काही लोकांचं जे मत आहे ते मत पूर्णपणे चुकीचं आहे. बिल्डर कॉन्ट्रॅक्टरला नेमतो आणि बांधकाम करून देतो. आपणही कॉन्ट्रॅक्टरला नेमून बांधकाम करू शकतो. हा पहिला प्रश्न. दुसरा गैरसमज असा की पुनर्विकासामध्ये बिल्डर आला की त्याच्याकडे भरपूर पैसा आहे, त्यामुळे पुनर्विकासाचा खर्च कोण करतो? 100 पैकी 90 लोक म्हणणार बिल्डर करतो. उत्तर चूक. कोणताच बिल्डर स्वतःच्या खिशातले पैसे पुनर्विकासात टाकत नाही. रहेजा टाकत नाही, रिझवी टाकत नाही, हिरानंदानी टाकत नाही, ओबेरॉय टाकत नाही. कोणताच बिल्डर स्वतःचे पैसे, हे बिल्डरांकडे 10 वर्ष वेगवेगळ्या बिल्डरांकडे चाकरी केलेला माणूस तुम्हाला अनुभवातून सांगतो. मग ते पैसे कसे येतात? तर आपल्याकडून संमतीपत्र मिळवतं बिल्डर आणि ते संमतीपत्र मिळाल्यानंतर किंवा मिळण्याच्या आधी एक नवीन कंपनी तयार करतो. जितके प्रोजेक्ट तितक्या कंपन्या. या कंपन्यांना SPV असं म्हणतात, स्पेशल पर्पज व्हेइकल. प्रत्येक प्रोजेक्टला आता मुंबई सीमा सोसायटीचा, तर मुंबई सीमा सोसायटी करता वेगळी कंपनी. त्या कंपनीमध्ये आपण दिलेली संमती पत्रे त्या कंपनीत लावायची. बिल्डरची त्याच्यात किती 1 लाख रुपये त्या कंपनीत त्याची गुंतवणूक, आणि मग आपल्या संमती पत्रातून ती संमती पत्र बाजारात ठेवून बाजारातून त्या कंपनी करता तो पैसे उचलतो आणि या पैशातून प्रोजेक्ट तयार करतो. स्वतःच्या खिशातले टाकत नाही. कारण स्वतःच्या खिशातले टाकले तर किती टाकले हे दिसतात, किती मिळाले हे दिसतात, त्याच्यावर इन्कम टॅक्स त्याला द्यावा लागतो. जर बाजारातून पैसे उचलले तर किती खर्च होतो तो खर्च वाढवून दाखवता येतो आणि फायदा अजिबात झाला नाही असं दाखवल्यामुळे तो प्रॉफिट स्वतः त्यातून काढून घेऊन जातो. कारण स्वतःचे पैसे लागलेलेच नसतात, त्यामुळे त्याला गुंतवणुकी करता फायद्या करता टॅक्स भरत नाही. अनेक बिल्डरांच्या बॅलन्स शीट्स बघा. एका बिल्डरनी, मी तुम्हाला त्या प्रोजेक्टचं नावही सांगेन, मुंबईतली सगळ्यात उंच इमारत ट्विन टावर्स ताडदेवला आहे. ही झोपडपट्टी पुनर्विकासाची इमारत आहे. त्याच्यात बिल्डरनी 24,000 कोटीचा फायदा केला. सरकारी जमिनीवर 4,000 झोपडपट्टी वासियांना घर दिल्याचं दाखवलं. पैकी 50% अधिक लोकांना पळवलं, त्यांची घरं यांनी विकत घेतली आणि बिल्डिंगमध्ये कोट्यावधी 75,000 ते 1 लाख रुपये पर स्क्वेअर फीटनी विकलेल्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्यांच्या ड्रायव्हरला आणि आयांना ती घरामध्ये काम करणाऱ्या बाईंना त्या खोल्या दिल्या.
आणि त्यातून 24,000 कोटीचा नफा मिळवला सरकारी जमिनीवर. महाराष्ट्र राज्य सरकारला 8,80,000 कोटीचं कर्ज आहे आणि महाराष्ट्र राज्याची जमीन ही बिल्डराकडे देऊन बिल्डर 24,000 कोटीचा फायदा करतो आणि 1 पैसाही इन्कम टॅक्स देत नाही. हा अनुभव आहे. म्हणजे सरकारला परत काहीच मिळत नाही. जमीन कोणाची? तुमची आमची. सरकारची म्हणजे आपली जमीन. ही आपली जमीन 4,000 लोकांना घर देण्याच्या आमिषानं आपण बिल्डरला दिली आणि बिल्डरनी पैकी 2,500 लोकांना आधीच विकत घेतले. आता उरलेल्या 1,500 लोकांपैकी अगदी 4 महिन्यापूर्वी निवडणुकीची यादी बघत असताना फक्त 400 लोक बाकी आहेत. म्हणजे मुंबई खाली करण्याचं ही कारस्थान करून 25,000 कोटी बिल्डर कमवून घेऊन जाणार आणि देशाला टॅक्स भरणार नाही. कारण काय? तर गरिबाला घर देण्याच्या योजनांमधून बिल्डरांना टॅक्सची माफी. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी वेगळी कंपनी असते आणि त्या कंपनीमध्ये आपले संमती पत्र त्यांनी ठेवली की त्या संमती पत्राच्या अगेन्स्ट त्याला जितका पैसा पाहिजे असेल तो पैसा तो बाजारातून उचलतो. महिना 1%, 1.5%, 2%, 2.5% व्याजानं उचलतो. त्याच्या बापाचं काय जातं? शेवटी उद्या प्रोजेक्ट जरी बुडला तरी पैसे लावणाऱ्याचे पैसे जातात, बिल्डरचे पैसे जात नाही. त्यामुळे बिल्डरला आपल्यामुळे नुकसान होतं असं काही लोकांचा गैरसमज आहे. असं नुकसान होत नाही. आता बिल्डरला हे पैसे कोण देतं? तर अनेक मार्गाने पैसे बिल्डरला मिळतात. एक HNI, हाय नेटवर्क इंडिव्हिज्युअल, म्हणजे बाजारात आपण ज्याला मनी लेंडर्स म्हणतो ते. दुसरे अल्ट्रा HNIs. अल्ट्रा HNIs म्हणजे इन्व्हेस्टर्स असतात ज्यांच्याकडे भरपूर पैसा असतो. ते पैसा आगाऊ बिल्डरकडे टाकतात आणि बिल्डरच्या कमाईमध्ये ते हिस्सा घेतात. तिसरं तर बँकेच्या व्हेंचर कॅपिटल फंड. प्रत्येक बँकेकडे एक व्हेंचर कॅपिटल फंड असतो ज्या फंडाला बिल्डरला कर्ज देण्याचा अधिकार असतो. चौथं नॉन बँकिंग व्हेंचर कॅपिटल फंड, म्हणजे बँकेशी संबंध नाही पण रिझर्व्ह बँकेच्या परवानगीनं 380 अशा कंपन्या आहेत ज्यांना बँकिंग न करता बिल्डरांना फंड उपलब्ध करून देण्याचे अधिकार आहेत. त्यानंतर कुठून पैसे मिळतात? NBFCs, नॉन बँकिंग फायनान्स कंपनी. त्यानंतर कुठून पैसे मिळतात? तर FII, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स. म्हणजे जगामध्ये लंडन असेल, म्हणजे इंग्लंड असेल, कॅनडा असेल, जर्मनी असेल, जपान असेल, तिथल्या लोकांच्या पेन्शनचे पैसे जे गरीब देश आहेत त्या तिथल्या मध्यमवर्गीय लोकांना घर देण्यासाठी त्या पैशाचा वापर करावा असे तिथले नियम आहेत. ते फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स ना आपल्या मुंबईच्या प्रोजेक्ट मध्ये टाकण्याची सरसकट मुभा आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलेली मुभा आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँकेची वेगळी परवानगी न काढताना त्यांच्याकडून ते पैसे मिळू शकतो. असे कोट्यवधी रुपये मी बिल्डरांकरता मिळवलेले आहेत परदेशातून. तर हे 2% आणि 2.5% व्याजानं आपल्याला मिळतात फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर. त्यानंतर कुठून पैसे येतात? फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, FDI. म्हणजे आपल्यापैकी कोणाची मुलं जर परदेशात असतील आणि ते चांगल्या पदावर असतील आणि त्यांनी तिथल्या बँकेत सांगितलं की बाबा मी ज्या ठिकाणी जन्मलो त्या ठिकाणच्या प्रोजेक्टला मला कर्ज द्यायचं आहे,
तर बँक ते कर्ज मंजूर करतं आणि आपल्या मुलाच्या नावाने ते कर्ज घेतलं जातं आणि ते डॉलर मधून रुपीज मध्ये कन्वर्ट होतं आणि फायदा जो होतो तो व्याजासह फायदा त्या बँकेला डॉलर्स मध्ये करून देण्याची मुभा मिळते आणि आपली जी मुलं आहेत त्यांच्यापैकी ज्यांनी मेहनत घेतली त्यांना मेहनती करता 1% कमिशन मिळते. आतापर्यंत माझ्या प्रोजेक्ट्स पैकी 7 प्रोजेक्ट्स त्या ठिकाणी राहत असणाऱ्या लोकांच्या मुलांनी मिळवलेल्या कर्जातून उभे राहिले आहेत. तर त्याला फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट FII वेगळे, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स हे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. त्यानंतर कुठून मिळतात IPO म्हणजे बिल्डर म्हणतो बाजारात की बाबा माझे शेअर इतके मी या कंपनीचे, त्याचे कंपनीत गुंतवणूक किती तर 1 लाख रुपये. मग तो IPO कशाचे काढतो आपल्याकडून आपल्या जमिनीचे कन्सेंट घेतो आणि आपल्या जमिनीवर इतके पैसे मी कमवू शकतो हे दाखवून त्याच्या अगेन्स्ट बाजारातून IPO करतो आणि आपण शेअर मिळतात म्हणजे म्हटल्यावर वेड्यासारखे त्यांचे शेअर विकत घेतो. तो आपल्याला व्याज देत नाही काही देत नाही पण आपले शेअर कधीतरी वाढतील या आशेनं आपण ते शेअर घेऊन जपून लॉक अँड की मध्ये ठेवतो. यातून बिल्डरांना कोट्यावधी रुपये सामान्य माणसाचे मिळाले. 8-8 वर्ष त्यांनी व्याज दिलेला नाही बोनस दिलेला नाही पण ते काय करतात बिल्डर आपसामध्ये त्यांचे शेअर विकतात आणि विकत घेतात. म्हणजे शेअरची किंमत 100 असतील तर बिल्डर आपल्या भावाला ते 150 मध्ये विकतो. मग तो भाऊ परत याला 200 मध्ये विकतो परत तो 300 मध्ये विकतो परत तो 400 मध्ये विकतो. हे ते आपसामध्ये करतात. आपण काही शेअर विकत घेतलेले असतात आपल्याला वाटतं आपल्या शेअरचे दर वाढते. आपण विकायला गेलं तर 300 मध्ये कोणीही विकत घेत नसतो. हे फक्त आपल्याला पेपर मधून आपल्या शेअर वाढल्याचे दाखवले जातात. आपण म्हटलं की माझ्याकडे 100 शेअर आहेत तुम्ही विकत घ्या नाही ब्रोकर म्हणतो की माझ्याकडे त्याची दलाली नाही त्यामुळे मी घेऊ शकत नाही. याला इनसाइडर ट्रेडिंग म्हणतात. हे बिल्डर्स सातत्याने करत असतात आणि यातून तो IPO काढतात आणि यातून कोट्यावधी 1% व्याज न देताना आपण बिल्डरांना पैसे देतो आणि त्यातून ज्या कंपनीकडे मी काम करत होतो त्यांनी 30,000 कोटी बाजारातून काहीही त्यांना नुकसान नाही आणि कोट्यावधी रुपये आणि माझ्यासारख्याला पगार दिला मर्सिडीज गाडी दिली सर्व अधिकारी चंगळ करत होते पण मेला कोण ज्यांनी बिचाराने त्यातून 4 पैसे मिळतील म्हणून पैसे गुंतवले त्याला काही मिळालं नाही. 8 वर्ष झाले त्याचे पैसे घेऊन परत व्याजासह किंवा याच्यासह त्याला काहीतरी 8 वर्षात 10% काहीतरी मूळ रकमेच्या 10% अधिक मिळाले. 8 वर्षात 10% रक्कम म्हणजे काहीच नाही. पण लोक मोठं नाव बघतात नाव मोठं आणि दर्शन खोटं अशा पद्धतीने पैसे. तर अशा वेगवेगळ्या ठिकाणून बिल्डर पैसे घेतात आणि या सर्व ज्या मी आतापर्यंत मोजलेल्या आहेत या सर्व संस्था गृहनिर्माण संस्थांना कर्ज देऊ शकतात. आतापर्यंत कर्ज कोण घेऊ शकतं याची रिझर्व्ह बँकेची यादी आहे. त्याच्यात व्यक्ती घेऊ शकतो कंपनी घेऊ शकते प्रायव्हेट लिमिटेड कंपनी घेऊ शकते स्टार्टअप घेऊ शकतो इंडस्ट्री घेऊ शकते पण गृहनिर्माण संस्था घेऊ शकते असं लिहिलेलं नाही. आम्ही आंदोलन करून काही वर्षापूर्वी रिझर्व्ह बँकेला कन्व्हिन्स करून रिझर्व्ह बँकेच्या व्याख्येमध्ये बॉरोवरच्या व्याख्येमध्ये गृहनिर्माण संस्था ही मेन बॉरोवर म्हणून त्यांनी मान्यता दिलेली आहे. याचा अर्थ बिल्डरला ज्या ज्या संस्था कर्ज देतात त्या सर्व संस्था
गृहनिर्माण संस्थांना देखील कर्ज देतात. बिल्डर आणि आपल्यामध्ये कर्ज घेण्याच्या टर्म्स मध्ये कुठेही फरक नाही. म्हणजे बिल्डर स्वतःच्या खिशातून पैसे काढतो असं ज्यांचा समज आहे त्याचा गैरसमज दूर करण्यासाठी मला इतकी मोठी पोथी वाचावी लागली. आता पुढचा गैरसमज की बिल्डर उत्तम प्लॅन तयार करतो. आपल्यापैकी अनेकांना उत्तम प्लॅन काय आणि वाईट प्लॅन काय हे समजण्याची अक्कल नसते. पण तुम्हाला हे कळत नाही असं म्हटलं की अनेकांना एखादा मी म्हटलं की तुम्हाला नाही होय कळत, हा माणूस देशद्रोही आहे. म्हणजे तुला कळत नाही हे मी सांगितलं म्हणून मी देशद्रोही. कोणाला कळत नाही हे सांगणं या देशामध्ये मर्डर केल्यापेक्षा मोठा गुन्हा आहे. कारण प्रत्येकाला वाटतं मला कळतं, याला काय कळतं, हा काल इथे आला आणि आज मला सांगतो. तर मी मुलांना शिकवतो प्लॅन चांगला कसा करावा म्हणून. ज्या गोष्टी करू नका हे मी मुलांना सातत्यानं सांगतो, त्या सर्व गोष्टी बिल्डर आपल्या ठिकाणी करतात. का करतात? त्यांचा उद्देश तुम्हाला चांगली घर मिळावी हा नाहीच आहे. त्यांचा उद्देश पैसे कमवणे आहे. पैसे अधिक कमवण्यासाठी जे करणं आवश्यक आहे ते सगळं करतात. तो त्यांचा धंदा आहे. त्यांना दोष देण्यात काही अर्थ नाही. कसायाकडे जाऊन जर तुम्ही गीता वाचली तर तो मटण कापण्याचं काम काही बंद करील का? त्याला त्याच्यात पाप नाही, कारण त्याचं पोट त्याच्यावर चालतं. त्यामुळे कसाई त्याचा धंदा करतो त्याविषयी आपल्याला वाईट वाटण्याचं काही कारण नाही. तसं बिल्डर तो त्याचा धंदा योग्य करतो. त्याचा धंदा हा आपल्याला फसवणं हा आहे. तो आपला धंदा करतो, त्याच्यात आपण फसले जातो हा आपला दोष आहे, त्याचा दोष नाही. मी भगवान गौतम बुद्धांची कथा अनेक वेळेला लोकांना सांगतो. भगवान बुद्ध एकदा नदीकाठी बसले होते आपल्या शिष्यांसोबत आणि एक विंचू समोरच्या बाजूने येत होता. पाय घसरून पाण्यात पडला. भगवान गौतम बुद्ध ताबडतोब उठले आणि आपल्या हाताने त्याला उचलून एका पानावर ठेवले. ते करताना त्या विंचवाने दंश केला. भगवान बुद्ध त्या दंशाकडे बघून हसले. काही वेळानं वाऱ्यानं ते पान पुन्हा पाण्यात पडलं. भगवान बुद्ध पुन्हा जाऊन ते पानासह तो विंचू आणून त्यांनी बाजूला ठेवला. तिसऱ्यांदा परत हे झालं. शेवटी एका शिष्याने विचारलं, तुम्ही तर अंतर्ज्ञानी आहात, तुम्ही सिद्धार्थ आहात, तुम्हाला माहित आहे की हा तुम्हाला दंश करतोय, पण ह्याला तुम्ही वाचवताय. तर ते म्हणाले की त्याचा धर्म दंश करणे आहे. मी इतक्यांदा वाचवलं तरी तो दंश करण्याचं थांबवत नाही. मी वाचवतो आहे हे माहीत असून, पण माझा धर्म वाचवणं आहे. तो त्याचा धर्म सोडत नाही तर मी माझा धर्म का सोडू? तर तसा आहे. बिल्डरचा धर्म आहे आपल्याला ठगवणं किंवा फसवणं. आपला धर्म आहे त्या फसण्यापासून वाचणं. ते आपण वाचत नाही आणि म्हणून आपली जी काही गैला व्हायची ती होते. त्यामुळे बिल्डरचा एखादा प्लॅन जर माझ्या विद्यार्थ्यानं कॉपी करून पेपर मध्ये तो मांडला तर त्याला 100 पैकी मी 10 किंवा 15 मार्क देऊन फेल करतो. त्याचे कारण मी जे शिकवलेले आहे की उत्तम प्लॅन कसा असावा याचे कोणतीच गोष्ट त्यांनी पालन केलेलं नाही. बिल्डर त्याचं पालन करत नाही तो भाग वेगळा.
पण आपण त्याचं पालन केलं नाही म्हणून आपल्याला कमी मार्क मिळेल. त्यामुळे बिल्डर उत्तम प्लॅन करतो हा गैरसमज डोक्यातून काढून टाकतो. त्याच्याकरता बिल्डरनी केलेल्या इमारती पहा आणि स्वयंविकासातून आपल्या लोकांनी केलेल्या इमारती पहा आणि त्याचा प्लॅन पहा. इथे पूर्वरंग जवळच आहे, स्वयंविकासातून पूर्ण झालेली इमारत. आणि आणखी एक गैरसमज असा की बिल्डर बांधकामाची दर्जा उत्तम बांधतो. अजिबात नाही. एक बिल्डिंग असेल तर चातुर्वर्ण उभा राहतो, म्हणजे खालचे मजले तुम्हाला आणि वरचे मजले विकायचे. म्हणजे ते वरचे वेगळे आणि खालचे वेगळे, त्यांना लिफ्ट वेगळी. आपण तळमजल्यापासून 8व्या मजल्यापर्यंत आपली लिफ्ट 8व्या वरून 9व्या जात नाही. 8व्याच्या वर त्याचा पोडियम, त्याची लिफ्ट खालून डायरेक्ट 8व्यावर जाते, मजल्यावर थांबत नाही आणि त्यानंतरच्या मजल्यावर त्याची लिफ्ट नेमकी थांबते. ते विश्व वेगळं, आपलं विश्व वेगळं. ते मोठे, आपण लहान. म्हणजे ज्या इमारतीमध्ये आपण राजे म्हणून वावरलो इतकी वर्ष, त्या इमारतीमध्ये आपण सर्वंट क्वार्टर म्हणून राहणार. त्यांनी राहावं, त्यांनी 2-2 गाड्या फिरवाव्यात आणि आपण कुठेतरी फुकटे म्हणून तिथे फुकट मिळालेल्या घरात राहावं आणि जे मिळेल ते आपल्याला योग्य आहे असं समजून माझ्या नशिबातच ते होतं, ते मिळालं असं समजून. त्यामुळे भेदभाव हा बिल्डराच्या योजनेमध्ये झालेला आहे. जिथे जिथे ही एक इमारत, जिथे वेगळ्या इमारती आहेत तिथे तर आणखीनच की मूळ रहिवाशांकरताची इमारत ती वेगळ्या प्रकारचं बांधकाम आणि बिल्डरांकरता विक्री करताची इमारत ती दर्शनी भागात, ती चकाचक आणि मागच्या बाजूला आपलं काहीतरी सर्वंट क्वार्टर वजा आपल्याला. म्हणजे आपल्या जागेवर आपल्याला गुलामगिरी पुन्हा ब्रिटिश आले नाही पण बिल्डर आले आणि आपल्याला गुलाम बनवले. तर बांधकामाची क्वालिटी देखील आपल्याला चांगली मिळते आणि बिल्डर थापा देखील काही ठिकाणी मारत नाही. आता उदाहरण म्हणून मला एकाने सांगितलं, साहेब आमचा बिल्डर चांगला आहे, तुम्ही बिल्डरांच्या बाबतीत का बरं चांगलं? तुम्हाला माहिती आहे का, आम्हाला सगळं A क्लास देतो तो. म्हटलं काय काय देतो A क्लास? म्हणजे A क्लास पाईप, A क्लास. तर पाईप मध्ये A क्लास हा सगळ्यात बेकार पाईप असतो, C क्लास चांगला असतो. पण बिल्डर म्हणतो A क्लास म्हटल्यावर आपल्याला वाटतं की A क्लास म्हणजे आपलं काय साक्षात इंद्र भगवानच आला. तर अशा पद्धतीनं आपण भुलले जातो आणि अनेक वेळेला तो C नाही चाहिए A चाहिए. म्हणजे आपल्याला वाटतं की आपल्याला फार कळतो, अच्छा अच्छा एक कळते, म्हणजे त्याचा खर्च वाचतो. आणि अशा पद्धतीनं अनेक ठिकाणी टाइल्स मध्ये सेकंड्स नावाचा प्रकार असतो, तो कोणालाच कळत नाही, तो फक्त विकत घेणाऱ्या बिल्डरला कळतो. आपल्या स्वयंविकासात एकाही बिल्डिंग मध्ये सेकंड्स हा प्रकार आपण करत नाही. स्लाइडिंग विंडोज मध्ये अनेक प्रकार असतात, ते सर्वसामान्यांना कळत नाही. ते फक्त ज्यांना यातली माहिती आहे त्यांना कळते, बिल्डर आपल्याला कधी सांगत नाही. तर बांधकामाचा दर्जा, बिल्डरनी दिलेला दर्जा आणि आपण स्वतः करत असलेला दर्जा याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक. आता हे असे सर्व गैरसमज. आणखी एक गैरसमज असा की बिल्डर आला की तो जातो महानगरपालिकेत आणि फटाफट सगळ्या परवानग्या घेतो. चूक. कोणताच बिल्डर परवानग्या घेण्यासाठी अधिकाऱ्याकडे जात नाही. का नाही जात? त्या अधिकाऱ्याचं बिल्डरकडे पाहिल्याबरोबर तोंड इतकं मोठं होतं की बिल्डरने अख्खी बिल्डिंगच त्याच्या तोंडात कोंबली तरी त्याचं पोट भरत नाही. त्यामुळे बिल्डरचा पहिली अट बिल्डरची अशी असते की मी परवानग्या घ्यायला जाणार नाही.
प्रत्येक बिल्डरकडे एक माणूस असतो, त्याला दलाल म्हणा, लायजॉन म्हणा, तो त्याला सांगतो की तुम ये सब परमिशन लेके आने का, और तुम्हारा काम ये कि जो परमिशन देने वाला आदमी उसको मेरा चेहरा बताने का नहीं, मैं उसको मिलने वाला नहीं हूं. त्यामुळे आपला समज असा की, आणि अनेक वेळेला आता तर अनुभवातून सांगू शकतो, माझे 100 ठिकाणी प्लॅन मंजूर झालेले आहेत की बिल्डराच्या योजनेपेक्षा आपले प्लॅन लवकर मंजूर होतात. कारण काय, तिथे आशा असते पैसे मिळतात म्हणून ते लेट करतात. इथे सुरुवातीलाच जाऊन आम्ही सांगतो बघ बाबा, हा स्वयंविकास आहे, याच्यात तुला काही पैसे मिळणार नाही, तू जर मदत केली तर आमची इमारत झाल्यानंतर तुझा सत्कार करू, तुला काहीतरी भेटवस्तू देऊ. पण इथे कोणाकडून तू पैसे घेणार, कोणालाच फायदा होत नाही, सर्व फायदा लोकांमध्ये वाटला जातो, त्यामुळे तुला काही मिळणार नाही. त्यामुळे एकदा त्याला कळलं ना की यातून काही मिळत नाही, मग यांचं डिले कशाला करायचं, जाऊ द्या ना, इथे नाही ना मिळत, जा ना बाबा, परत इथे येऊ नको. अशा पद्धतीनं आम्हाला परवानग्या मिळतात. आणि कुठे अडचण आली तर मग मी स्वतः जाऊन त्याच्या कानात काहीतरी मंत्र सांगतो, आणि त्या मंत्रातून मग बऱ्याच गोष्टी होतात. तर असं हे गैरसमज एकदा निघाले की मग स्वयंविकासातून कॉन्ट्रॅक्टरच बांधकाम करतो, पैसे जे बिल्डरला पैसे देतात तिथूनच पैसे येतात. आता मुंबई बँक, महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बरोडा सगळ्यांनी पैसे देण्याचं मान्य केलेलं आहे आणि दिलेले आहे. पण पूर्वरंग सारख्या सोसायटीने एका बँकेकडून एक पैसा न देताना इमारत उभी केली आहे. तशीच इथे आपण करू शकतो, कर्ज न घेता. इथे मुंबई सीमा सोसायटी ही कर्ज न घेता आपण स्वयं पुनर्विकास करू शकतो, जसं पूर्वरंगाचं झालेलं. तर या सर्व गोष्टी करण्याकरता थोडीशी हिंमत पाहिजे, थोडासा धीर पाहिजे, थोडस समज पाहिजे, आणि समजत नसेल तर समजून घेण्याची जिज्ञासा पाहिजे की बाबा नाही मला समजत नाही, मला हे कळत नाही बाबा, मी काही चुकीचं करतोय का साहेब, तुम्ही सांगा, तुम्हाला इथून सोडणार नाही आम्हाला जोपर्यंत तुम्ही कन्व्हिन्स करत नाही. असे प्रश्न विचारले पाहिजे, आपण समजून घेतलं पाहिजे की आपल्याला काय आहे काय नाही. आणि ज्या इमारती पुनर्विकास झालेल्या आहेत ते बघा, पूर्वरंग मध्ये 24 बिल्डर आले, त्यांच्याकडे 370 स्क्वेअर फीट होते. कोणताच बिल्डर 500च्या वर त्यांना देईल नाही. शेवटी माझ्याकडे आले, अशीच सभा घेतली. सभा रात्री 8ची होती, 2:30 वाजेपर्यंत सभा चालली. घरच्यांना वाटलं की हा कुठे गेला बाबा, रात्रभर काही घरी परत येत नाही. रात्री टॅक्सी मिळेना, काही मिळेना, पण कसं बस घरी शेवटी 3 वाजता पोहोचलो, 3, सव्वा 3ला. आणि शेवटी त्यांनी मान्य केलं. आज त्यांना प्रत्येकाला 1050 स्क्वेअर फीट कार्पेट एरिया मिळाला. जिथे बिल्डर 500च्या वर 1 इंच देणार नाही म्हणत होता, तिथे तुम्ही काही जादू केली? ही जादू केली नाही. त्यांच्या जमिनीवर जे उपलब्ध होतं ते त्यांना मिळालं. ती म्हाडाची जागा आहे, त्यातून काय वाढून मिळत होता. हे बिल्डर त्यांना सांगत नव्हता, हे मला माहित होतं कारण मी म्हाडाचा अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे. त्यांना तेवढं ते मिळून दिलं, त्यातून त्यांचं झालं. चेंबूरला चित्रा सोसायटी 380 स्क्वेअर फीट कार्पेट एरिया, बिल्डर 500 स्क्वेअर फीट आणि 2,50,000 कॉर्पस इतका देत होता. आज त्यांची इमारत पूर्ण झाली, ते राहायला गेले. प्रत्येकाला 1250 स्क्वेअर फीट कार्पेट एरिया आणि दर महिन्याला 40,000 रुपये प्रत्येक मेंबरला पेन्शन दर महिन्याला.
टिळकनगर स्टेशनच्या बाहेर शेल कॉलनीमध्ये चित्रा सोसायटी आहे. कोणाला जाऊन बघायचं असेल तर बघावं. आपले पदाधिकारी मला वाटतं पूर्वरंग बघून आलेले. त्यामुळे हे घडलेलं आहे. हे कपोलकल्पित कोणती कहाणी नाही आणि ते काय सुपरमॅन नाहीये. ते आपल्यासारखेच मध्यमवर्गीय लोक आहेत. त्यांच्यापैकी कोणी इंजिनियर नाही, कोणी मोठा माणूस नाही, कोणाकडे इतके कोट्यवधी रुपये नाहीत. त्यांनी स्वतःच्या याच्यावर हे केलेलं आहे. तर जर पूर्वरंग करत असेल, जर चित्रा करत असेल, जर 20 सोसायट्या पूर्ण होत असतील, 40 सोसायट्या येत्या 6 महिन्यात जर पूर्ण होत असतील, तर मुंबई सीमा सोसायटी का होऊ नये? बिल्डर देतो त्यापेक्षा उत्तम प्लॅन, बिल्डर देतो त्यापेक्षा चांगलं बांधकाम, बिल्डर देतो त्यापेक्षा अधिक एरिया, बिल्डर देतो त्यापेक्षा जास्त कॉर्पस, आणि हे सगळं करत असताना वेळेवर बांधकाम. कारण आपण स्वतःची घरं बांधत आहोत वेळ, आणि पुन्हा चातुर्वर्ण नाही. जे विक्रीला जी क्वालिटी तीच आपली क्वालिटी, आपली क्वालिटी आणि त्यांच्या क्वालिटीमध्ये कोणताही फरक नाही. आणि कोणाला कुठे फ्लॅट पाहिजे हे ठरवण्याचा आपला अधिकार. हे सगळं केवळ स्वयंविकासात होऊ शकतं. थोडीशी हिंमत, थोडीशी मेहनत, थोडासा वेळ. किती वेळ द्यायला लागेल? कोणीतरी म्हणाला आमच्या साहेब अध्यक्ष आहेत, त्यांना डोक्यावर गमेलं घेऊन विटा वाहायला लागतील का? नाही, तुम्हाला काम करण्याची गरज नाही. तुम्हाला आठवड्यातून 2 दिवस 2 तास संध्याकाळी आपण टीव्ही समोर बसून सिरियल बघतो आणि बघता बघता झोपतो, ते सोडून केवळ समाजाकरता हे 2 तास चर्चेकरता ठेवायचे. निर्णय तुम्ही घ्यायचे दर आठवड्यातून 2 दिवस 2 तास, आणि हे सगळं तुम्हाला मिळेल. आयुष्यभर मेहनत करून प्रॉव्हिडंट फंड आणि ग्रॅच्युटी जितकी मिळणार नाही त्यापेक्षा दसपट फायदा आपल्या घरामध्ये मिळेल. आणि याच्याकरता थोडीशी मेहनत करण्याची आवश्यकता आहे. आणि ती मेहनत जर तुमची करण्याची आवश्यकता आहे, तर तुम्ही निर्णय घेतलेल्या दिवसापासून ते तुम्हाला घराच्या चाव्या मिळेपर्यंत जितक्यांदा माझ्या मदतीची आवश्यकता आहे ती पूर्ण मदत तुमच्याकडून 1 पैशाची अपेक्षा न ठेवता मी करायला तयार आहे. हे सगळ्यांसमोर जाहीर सांगतो. आणि निवडणुकीचं आश्वासन नाही, मला तुमच्याकडून कशाचीही अपेक्षा नाही. केवळ तुम्ही ताठमानेनं जगलं पाहिजे. आपल्या जमिनीवर आपले अधिकार तुम्हाला मिळाले पाहिजे. जे तुमच्या हक्काचं आहे ते तुम्हाला मिळाले पाहिजे. आणि कोणाच्या मेहरबानीवर कोणाचं निंद होऊन राहायचं नाही. माझ्या जागेवर मला पाहिजे तसं माझं घर घेईन आणि त्याच्याकरता पैसे मला जे योग्य वाटेल त्या मार्गाने मी विक्री करून उभे करेन. हा एकंदरीत चित्र. आता कर्ज बँकेकडून मिळणार आवश्यक असेल तर सुरुवातीचे पैसे कसे उभे करावे? तर सुरुवातीचे पैसे उभे करायला आम्ही 5 योजना केलेल्या आहेत. तुम्ही याच योजना कराव्यात असं माझं मत नाही, पण ते लोक कशी करतात याचा अंदाज. तुमचा सध्या जितका एरिया आहे, अधिक तुम्हाला जितका एरिया मोफत मिळणार आहे तो तर तुम्हाला मिळणारच. त्यावर जर अधिक एरिया तुम्हाला विकत घ्यायचा असेल तर, उदाहरणार्थ एखाद्याचे 300 फूट आहे, त्याला 500 मिळणार फुकट. पण 500 मध्ये काय होणार? मला 2 बेडरूम पाहिजे किंवा 3 पाहिजे, आणखी 100 फूट घेऊन. तर मग ते 100 फूट त्यांनी विकत जर घ्यायचं ठरवलं तर ज्या दरानं आपण बाहेरच्यांना विक्री करणार त्याच्या 30% डिस्काउंट मध्ये त्याला ते मिळाले पाहिजे. तिथे विक्रीचा काय दर आहे? 20,000 रुपये पर स्क्वेअर फीट विक्रीचा दर आहे. आपल्या रहिवाशांना ज्यांना एक्स्ट्रा एरिया पाहिजे त्यांना 14,000 रुपये पर स्क्वेअर फीट मध्ये पाहिजे.
एक्स्ट्रा एरिया 14,000 रुपये पर स्क्वेअर फूट. ते समजा तुम्ही 100 फूट विकत घेणार तर 14 लाख रुपये तुम्हाला भरायला लागणार नाही. 14 लाखाच्या 20% म्हणजे 2,80,000 तुम्ही भरायचे आणि उरलेले जे 11 लाख काय जे असतील ते तुम्हाला होम लोन मिळणार. ते 7 वर्षाच्या सुलभ हप्त्यानं भरायचे. ही योजना नंबर 1. कोणत्याही सभासदाला मोफत मिळालेल्या घराच्या व्यतिरिक्त अधिक एरिया विकत घ्यायचा असेल. एखादा म्हणेल की बाबा मला 600 मिळते पण माझ्या घरामध्ये 2 मुलं आहेत, माझ्या नंतर त्यांना मी समान समान करणार, त्यांनी 300 फूट विकत घ्यायचं, 900 फूट, आणि प्लॅन असा करायचा की 450 चे 2 फ्लॅट 1 बेडरूमचे आपल्या घरामध्येच फ्लॅट एकच मिळणार पण घराच्या आतमध्ये 2, की माझ्या नंतर दोघा भावांमध्ये भांडणं होऊ नये किंवा माझ्या मुलीला मला अर्धा हिस्सा द्यायचा आहे तर हा फ्लॅट. त्यामुळे आपल्या हयातीच आपण त्याची व्यवस्था करून ठेवता येईल आणि ते एक्स्ट्रा एरिया आपण विकत घेऊ. जी आपली मुलं ज्यांना तो मिळणार आहे, आपली मुलगी जरी लग्न झालेली असेल किंवा मुलगा इतरत्र राहायला गेलेला असेल तर त्याला त्याचं आजच त्या जागेचं वारस ठरवून त्याचे हप्ते त्याच्याकडून पेमेंट करून त्या पद्धतीचं करता येईल. एखादा असं म्हणेल तसं चित्राला सुचेल की बाबा मी माझ्या घरात वेगळं आहे, मला एकच मुलगा आहे पण त्याला मी माझ्या घरातच वेगळा फ्लॅट करून देऊ. म्हणजे तो आम्ही राहणार एका ठिकाणी, मी आजारी पडलो तर तो आहे पण त्याला त्याचं घर वेगळं होऊ द्या त्याच्या बायको बरोबर. तर तसंही करून देणं शक्य आहे. या सर्व गोष्टी आपल्याला करता येतील. ही पहिली योजना झाली. आता दुसरी योजना स्कीम नंबर 2. आपल्याला जर स्वतः करता, आपल्या मुला करता, आपल्या मुली करता, आपल्या वडिलांकरता, आपल्या आई करता, आपल्या आजी आजोबा नातू नात यांच्या करता वेगळा फ्लॅट सेलेबल मधला विकत घ्यायचा असेल, वेगळा फ्लॅट आपल्या घराची वाढ आपण करणं कसं आहे, ही योजना नंबर 1. वेगळा फ्लॅट घ्यायचा असेल तर 20% डिस्काउंट. म्हणजे 20,000 रुपयानं जर आपण विकणार असू तर 16,000 रुपयानं 500 स्क्वेअर फीटचा फ्लॅट असेल तो 16,000 रुपये. आज मिळेल का 16,000 रुपयात कुठेही तुम्हाला? तर ती दुसरी योजना. ही कोणाला? मेंबर, त्याची बायको, मुलगा मुलगी लग्न झालेली असेल तरी, नातू नात, आई वडील, आजी आजोबा, वारस नंबर 1 म्हणजे क्लास 1S यांना ती मिळणार. आता स्कीम नंबर 3. मेंबरचे भाऊ बहीण, त्यांची मुलं नातवंड, मेंबरचे सासू सासरे, मेवणा मेवणी त्यांची मुलं किंवा नातवंड यांना 15% डिस्काउंट मध्ये. ही स्कीम नंबर 3. आता स्कीम नंबर 4. आते भाऊ, मामे भाऊ, चुलत भाऊ, मावस भाऊ, वडिलांच्या भावाची मुलं, वडिलांच्या बहिणीची मुलं, आईच्या भावाची मुलं, आईच्या बहिणीची मुलं, पुन्हा मिसेसच्या वडिलांच्या भावाची मुलं, वडिलांच्या बहिणीची मुलं, मिसेसच्या आईच्या भावाची मुलं, आईच्या बहिणीची मुलं यांच्यापैकी कोणालाही जर फ्लॅट पाहिजे तर 10% डिस्काउंट. हे आपल्या चुलत भावाला, आते भावाला, मावस भावाला, मामे भावाला किंवा मामे बहिणीला जर आपल्या इथे पाहिजे असेल तर फ्लॅट जर 1 कोटीला जात असेल तर 10% डिस्काउंट. 10 लाख आपण त्यांना दिल्यासारखे झाले आपल्या कुटुंबातल्या लोकांना. एरवी सुद्धा ते कुठे ना कुठेतरी फ्लॅट घेणार तर ते आपल्याकडे घेतले तर आपण आपल्या परिणाम आपल्या कुटुंबामध्ये आपलं वर्चस्व राहिलं पाहिजे आणि आपण कोणाला मदत केल्याचा रेकॉर्ड झाला पाहिजे की 10 लाखाचा डिस्काउंट मी माझ्यामुळे तुम्हाला करून दिला, कुटुंबाच्या सगळ्यांना. ही 4 योजना. आता 5वी योजना अशी, या बिल्डिंगी मध्ये
माझा वाढदिवस 9 तारखेला आहे, मला 9वा मजला पाहिजे किंवा अमुक फ्लॅट पाहिजे, मला 4 हा आकडा चांगला वाटतो, मला 4था मजला पाहिजे, मला वर जायचं नाही, मला सगळ्यात खाली जो मजला असेल त्याच्यात फ्लॅट पाहिजे, असं कोणाला जर पाहिजे असेल तर त्याने संस्था ठरवी इतके पैसे कर्ज म्हणून द्यावे, त्याच्यावर त्याला व्याज मिळेल. पण ते त्यांनी कर्ज जर दिले संस्थेला तर त्याला त्या बिल्डिंगमध्ये कोणता फ्लॅट पाहिजे हे ठरवण्याचा अधिकार संस्था देईल. बाकीच्यांचा लॉटरी देईल. तर एखाद्याला स्पेसिफिक फ्लॅट मला पाहिजे तर बाबा संस्थेला ते हे नाही, कोणाची मेहरबानी नाही, त्या पैशावर व्याज मिळणार, संस्था आपल्याला व्याज देणार. बँकेचं पोट भरण्यापेक्षा आपल्या मेंबरला बेनिफिट द्या. ते 30% का दिले आम्ही बेनिफिट? बँकेला 12.5% व्याजानं 2 वर्षात आपण 25% व्याज देतोय, 3 वर्षात आपण 40% व्याज देतोय, तर त्याच्यापेक्षा आपल्या मेंबरला 30% डिस्काउंट का देऊ नये? बँकेचं पोट भरण्याऐवजी आपल्या मेंबरला त्याचा फायदा का देऊ नये? पूर्वी सुद्धा आपले पैसे जर फिक्स डिपॉझिट मध्ये असतील तर त्याच्यात 7%, 7.5%च्या वर व्याज मिळत नाही. इथून आपल्याला जास्त त्याचा बेनिफिट मिळू शकतो. अशा हिशोबाने आता या योजनेचा काही ठिकाणी गैरवापर होतो. मला तेही सांगायचं की एखादा माणूस 4-5 फ्लॅट बुक करतो, हा माझ्या आतेभावाच्या नावाने, हा माझ्या याच्याने, आणि ऍडव्हान्स त्याचे पैसे आहेत ते भरतो, आणि नंतर बाजारातून गिऱ्हाईक शोधून 10 लाख रुपये मी भरले, 20 लाख घेऊन त्यातून बाद झालो, असे 4 फ्लॅट मधून करून तो 30-40 लाख रुपये त्याच्यातून कमाई करतो. आता हे असं तुम्ही मान्य करावं न करावं मी सांगू शकत नाही, पण असं झालेलं आहे. म्हणजे मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणं आवश्यक आहे. काही ठिकाणी लोक म्हणतात नाही आम्ही हे होऊ देणार, सोसायटीच्या नावे असतं कोणाला काय फ्लॅट द्यावे, जर आम्ही तुमच्या भावाच्या नावाने दिलं आणि तुम्ही आज विकत असाल, नाही माझा भाऊ विकतोय, नाही आपण भाऊ आम्ही नाही देणार त्यांना, आम्ही बाजार भावानं विकतो, असं सोसायटी करू शकतो. काही ठिकाणी काही व्यापारी मंडळींच्या सोसायटी आहेत तिथे गुजराती वगैरे अधिक प्रमाणात जाने दो ना, वो कमाता है कमाने दो ना, हमारा तो बुकिंग हो गया, असं पण वागणारे लोक आहेत. पण हा असा गैरवापर या 4 योजनांचा होऊ शकतो. आणि शेवटची योजना म्हणजे हे सगळं जाऊन जितका एरिया उरेल ते फ्लॅट विकण्याचा अधिकार प्रत्येक मेंबरला, एक फ्लॅट विकण्याची सोल सेलिंग एजन्सी. एरवी सुद्धा आपण दिवसाचे किती तास टाकतो फेसबुकवर, व्हॉट्सअपवर, याच्यात, तर बिल्डिंगचा प्लॅन आणि फोटो हा व्हायरल करा तुमच्या फेसबुकवर आणि याच्यावर, आणि तो बघून तुमच्या मित्रमंडळींपैकी नात्यातले कुणी जर आले फ्लॅट विकत घ्यायला, जर बाहेरच्या दलालांना 2% देण्याऐवजी विकत घेणाऱ्या माणसाकडून आपल्या मेंबर जो त्याला घेऊन येतो त्याला ते 2% मिळावे, की जेणेकरून आपलं घर तयार होताना फर्निचर करता चिलीचे पैसे देखील त्या ठिकाणी मिळणार. तर या 5 योजनांमध्ये स्वयंविकास आम्ही करू शकतो आणि तो आपणही करावा. पुन्हा सांगतो, बिल्डर देतो त्यापेक्षा अधिक एरिया, बिल्डर देतो त्यापेक्षा उत्तम प्लॅन, बिल्डर देतो त्यापेक्षा चांगलं बांधकाम, बिल्डर देतो त्यापेक्षा वेळेवर बांधकाम, आणि बिल्डर देतो त्यापेक्षा अधिक कॉर्पस हा तुमच्याकडे शक्य आहे. आता तुमच्या इमारतीची कुंडली आपण तयार करू, नेमकं तुम्हाला किती एरिया मिळेल, काय मिळेल याचा साधारणपणे ढोबळ मनाने अंदाज घेऊ. एवढं कॅल्क्युलेशन करण्यासाठी 50,000 रुपये तुमचे अक्कल खात्यात जमा होतात. म्हणून हे कॅल्क्युलेशन मी लोकांना असे बोर्डावर करून फ्री देतो. घरामध्ये 8वी शिकलेली मुलगी जरी असली तरी तिने आपल्या बापाला हे कॅल्क्युलेशन करून सांगितलं पाहिजे, बाबा
तुमचं म्हणणं बरोबर नाही, आपल्याला कमी मिळतं, आपल्याला अधिक मिळायला पाहिजे, हे घरातल्या प्रत्येक व्यक्तीने हे कॅल्क्युलेशन समजलं पाहिजे. म्हणून हे गणित कसं करायचं, शेवटी आकडा काय येईल हे महत्वाचं नाही, हे कसं करायचं हे प्रत्येकाने शिकलं पाहिजे. हे मी करून आणू शकलो असतो आणि तुम्हाला वाटू शकलो असतो, पण तुम्ही काही तुम्हाला कळलं नसतं. म्हणून मी हे एक एक मुद्दा तुमच्या समोर हा मांडलेला आहे. आणि आज भावाची चलतीच आहे, त्यामुळे आज आपण 20 म्हणतो, आपली इमारत पूर्ण होईपर्यंत 22 सुद्धा होण्याची शक्यता आहे किंवा 25 सुद्धा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपला फायदा कोणत्याही परिस्थितीत कमी होणार नाही आणि हे केवळ आणि केवळ स्वयंविकासात तुम्हाला मिळेल, बाकी कशात तुम्हाला मिळणार नाही. आता गव्हर्नमेंटचा GR काय आहे ते सांगतो. त्या GR चे कोणतेही मुद्दे आपण घेतलेले नाही. 13 सप्टेंबर 2019चा GR, त्याच GR ची पुष्टी गेल्या महिन्यात पुन्हा त्याच GR ची पुष्टी आता निवडणुकीच्या तोंडाला आल्यामुळे त्यांनी काढलेली आहे. त्याच्यातले 3 गोष्टींची अंमलबजावणी झालेली आहे, बाकी एकाही गोष्टींची अंमलबजावणी झालेली नाही. ज्याची अंमलबजावणी झालेली आहे त्या 3 गोष्टी सांगतो. एक, आपलं घर आज समजा 300 फूट आहे आणि आपल्याला 600 मिळतं, तर बिल्डरकडे आपण गेलो तर उरलेल्या 300 फुटाचा बाजार भाव म्हणजे 20,000 रुपये पर फुटानं, तर आपल्याला ऍडिशनल मिळालेला एरिया 60 लाखाचा होतो. त्याच्यावर 5% आपल्याला हे द्यायला लागतं, स्टॅम्प ड्युटी द्यायला लागते. पण स्वयंविकासामध्ये किती असला तरी 1,000 रुपये स्टॅम्प ड्युटी. तुम्ही 300च्या ठिकाणी 1,000 फूट जरी घेतले तरी स्टॅम्प ड्युटी 1,000 रुपये. त्याची अंमलबजावणी एकच याची अंमलबजावणी चालू झालेली आहे, याच्यात आपल्याला काही अडचण नाही. दुसरी अंमलबजावणी जी चालू आहे, वन विंडो सिस्टीम, म्हणजे आपली सगळी कागदपत्र तयार करून सरकारने एक IAS अधिकारी नेमायचा आणि त्या IAS अधिकाऱ्याकडे आपण ते कागद जाऊन द्यायची आणि त्याने मग 10 टेबल असतील का 20 असतील का 50 असतील त्यांनी परवानग्या घ्यायच्या आणि 6 महिन्यामध्ये सर्व परवानग्या आपल्याला मिळवून द्यायच्या. याला वन विंडो सिस्टीम म्हणतात. म्हाडामध्ये ती चालू आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये महानगरपालिका चालू आहे, त्यामुळे ती त्यांनी सुरुवात केली, पण त्याची अंमलबजावणी जितक्या प्रमाणात व्हायला पाहिजे तितक्या प्रमाणात ती झालेली नाही. अजून महानगरपालिकेचे अधिकारी पैसे मागतात, आम्ही देत नाही. आमच्या एकाही प्रोजेक्ट मध्ये आम्ही पैसे कोणालाही दिलेले नाही, लाच एक पैशाची दिलेली नाही. लोक विचारले तर सांगतात की आमचे सगळे पैसे प्रभू साहेबांकडे ठेवले आहेत, त्याच्याकडून तुम्ही वसूल करा. तर ही वन विंडो सिस्टीम आहे, पण ती अंशतः चालू आहे, ती पूर्णतः चालू व्हायला पाहिजे असं आमचं मत आहे, पण ती अजून चालू नाही. तिसरी गोष्ट की प्रीमियम मध्ये डिस्काउंट, हे म्हाडाच्या कॉलनीमध्ये त्यांनी अंमलबजावणी केलेली आहे, पण महानगरपालिकेने अजून त्याची अंमलबजावणी केलेली नाही. गेल्या कॅबिनेट मध्ये देवेंद्र फडणवीसांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन याची पूर्ण अंमलबजावणी आम्ही करू असं आश्वासन केलेलं आहे, पण निवडणुकीच्या आधी केलेली आश्वासनं कितपत खरी असतात याविषयी मी काही बोलू शकत नाही. कारण 2019 साली पण निवडणुकीच्या आधीच हा GR आला होता, आता परत निवडणुकीच्या आधीच आहे, पण त्याची अंमलबजावणी 5 वर्षात झाली नाही. पण आता त्यांच्या डोक्यावर ठिचून आपण करून घेऊ. एक मोर्चा लाख लोकांचा लावला की कोणतेही सरकार असेल तर त्यांना हे करावं लागेल. कायदा केलेला आहे, आम्ही फक्त अंमलबजावणी मागतोय. ते ह्या 3 गोष्टींची पूर्तता अंशतः झाली आहे, बाकीच्यांची झालेली नाही. आता पूर्तता न झालेल्या गोष्टी लक्षात घ्या.
बिल्डरला जितका एफएसआय मिळतो त्याच्यापेक्षा 10% एफएसआय आपल्याला जास्त, म्हणजे तुम्हाला 3.3 म्हणजे तुम्हाला 0.3 एफएसआय म्हणजे साधारणपणे 15,000 फूट अधिक एफएसआय मिळणार. म्हणजे 20,000 रुपये पर स्क्वेअर फीटच्या हिशेबानं 15,000 फूट 30 कोटींचा बेनिफिट तुम्हाला अधिक मिळू शकतो. एक कायदा पास झालेला आहे, कॅबिनेट निर्णय झालेला आहे, GR आलेला आहे, अंमलबजावणी आता बाकी आहे. ते म्हणतात निवडणुकीनंतर करणार, म्हणजे दोन्ही म्हणतात. म्हणजे जे आता सत्तेत आहेत तेही म्हणतात आणि जे आता सत्तेत नाहीत तेही म्हणतात. त्यामुळे शेवटी आपल्याला त्याची अंमलबजावणी जर झाली तर हे 10% आपल्याला अधिक मिळणार आहे. त्याचं मी कॅल्क्युलेशन केलेलं नाही, ते न घेताही आपल्याला इतका फायदा आहे. जर 10% अधिक मिळाले तर बोनस आहे 80% एक्स्ट्रा एरिया आपण देऊ शकतो. आणि तरी 25-30 लाख रुपये आपल्याकडे उरतील प्रत्येक सभासदांकडे. म्हणजे ज्याचं घर लहान मोठं त्याच्यात तुम्हाला ते प्रो रेटा पर स्क्वेअर फीटचा हिशोब करावा लागेल. त्यानंतर जर तुम्ही बँकेकडून लोन घेतलं आणि 12.5% जर बँकेने तुम्हाला कर्ज इंटरेस्ट लावला तर पैकी 4% इंटरेस्ट सरकार भरणार. तुम्ही फक्त 8% भरायचा, बाकीचा सरकार भरणार. त्यानंतर तुम्ही जर हे घेतलं आपलं सोलर एनर्जी आपल्या याच्यावर केलं तर एकही पैसा न भरताना सरकारी एजन्सी सोलर एनर्जी इन्स्टॉल करणार आणि तुमची जी गरज आहे बिल्डिंगची कॉमन लाइटिंग लिफ्ट वगैरेची ती भागवून उरलेली एनर्जी सरकार विकत घेणार आणि विकत घेतलेल्या याच्यातून तुम्हाला पैसे मिळणार दर महिन्याला. त्यानंतर लँड अंडर कन्स्ट्रक्शन टॅक्स असतो जो तुमच्याकडे 1,000 कोटी येऊ शकतो. तो टॅक्स आपल्याला माफ होणार असं त्या GR मध्ये म्हटलेलं. त्यानंतर प्रीमियम सर्व 50% माफ होणार हे म्हटलेलं आहे. त्यानंतर ओपन स्पेस डेफिशियन्सी माफ होणार हे म्हटलेलं आहे. या सगळ्यामधून किमान 7 ते 8 कोटी आपल्याला ऍडिशनल होणार. हे सर्व बेनिफिट्स 19च्या निवडणुकीतही जाहीर झाले पण अंमलबजावणी झाली नाही. आताच्या निवडणुकीत पुन्हा जाहीर झाले. आता निश्चित अंमलबजावणी करणार म्हणतात पण ते करतील न करतील ते आपल्याला त्यांच्या डोक्यावर बसून मी करून घेईन, तुम्ही त्याची काळजी करू नका. पण हा कायदा आहे, लागू झालेला आहे, कॅबिनेट डिसिजन आहे, GR आहे. विश्वास कोणावरही ठेवायचा नाही. जोपर्यंत हातात पैसे येत नाही तोपर्यंत विश्वास कोणावर ठेवण्याचा प्रश्न नाही. पण आता ते एवढी लबाडी करणार नाही. कुणी झालं ते कोणताही पक्ष जरी निवडून आला तरी एवढी लबाडी करणार नाही. ही या GRची अंमलबजावणी त्यांना करावीच लागणार. त्यामुळे आता मत मागायला जे येतील त्यांना सांगा की 13 सप्टेंबर 19च्या GRची अंमलबजावणी करणार हे लेखी द्या, मगच मत देऊ. सगळ्यांकडून लिहून घ्या. GR कोणी काढला, आम्ही काढला का तुम्ही करा. कायदा कोणी केला, आम्ही केला का तुम्ही केला. विधानसभेत मंजुरी कोणी केली, आम्ही केली का तुम्ही केली. तुम्ही सगळे त्याच्यात बसलेला होता. आम्हाला त्याची अंमलबजावणी करणार हे लेखी दे बाबा. हे प्रत्येकाने असं प्रेशर आपल्या उमेदवारावर आणलं आणि सर्व पक्षांकडून घेऊन द्यायचं. काय बोलायला लावायचा की 13 सप्टेंबर 2019च्या GRची अंमलबजावणी करणाऱ्यांना तिथे मत मागायला येण्याची परवानगी आहे. आपण काय स्वतःचे करता पैसे मागत नाही. तुम्ही झोपडपट्ट्यात पैसे वाटता ते सोडून द्या. पण आम्ही काही तुमच्याकडे पैसे मागितलेले नाही. ते किमान आम्हाला जे तुम्ही मान्य केलेले आहे, जो कायदा केलेला आहे त्याची अंमलबजावणी करणारे आणि सगळ्यांकडून लिहून द्या. अपक्ष उमेदवारांपासून सगळ्यांकडून हे लिहून द्या.
नाही लिहून घेतलं तरी मी आहेच म्हणा, ते मी करेन, त्यांचं काय करायचं ते करून घेऊ. पण ते जर केलं तर फायदा इतका होईल, त्याची आज कॅल्क्युलेशन नको करू. कारण लोकांच्या मनामध्ये मला स्वप्न दाखवण्याची इच्छा नाही. आजच्या स्टेजला तो कायदा झालेला आहे, त्याची अंमलबजावणी झालेली नाही. ती जर झाली, आम्ही सत्ताधारी लोकांना जाऊन विचारलं डेलिगेशन घेऊन स्वयंविकासाचं की तुम्ही करणार की नाही. नाही आम्ही करणार, आम्ही वचनबद्ध. मग विरोधी यांना जाऊन तुम्ही काय करणार, काय अपेक्षा नाही, याच्यापेक्षा जास्त 10%च्या पेक्षा 15% करणार का. हो देऊ म्हणाले, देऊ नाही रायटिंग मध्ये ते त्यांच्यामध्ये चढाओढीमध्ये आपल्याला अधिक मिळालं तर मिळवायला पाहिजे. कोण निवडून येईल ते पण शेवटी जनता ठरवेल. आणि त्यानंतर पण इथे उमेदवार किंवा त्यांच्या प्रचाराला आलेल्या लोकांना या गोष्टी तुम्ही हिमतीनं सांगितल्या पाहिजे. तर त्यांना हे कळलं पाहिजे की लोकांना हे कळलेलं आहे की आपण शेंड्या नेहमी नाही लावू शकत. आलं का लक्षात. तर हे पण आपलं कॅल्क्युलेशन हे गणित जीआरचं न धरता आहे बरं का. जीआरचा फायदा मिळाला तर कायच्या काय फायदा आपल्याला मिळेल, आणि हा फक्त स्वयंविकासात मिळेल. हा सर्व फायदा बिल्डरला जाईल. किमान तुमच्या इमारतीतून 30 ते 35 कोटी रुपये बिल्डर कमावणार आहे. म्हणजे प्रत्येक माणसाकडून 85 लाख रुपये बिल्डर कमवणार आहे. म्हणजे माझी आजी सांगत होती की राजा हरिश्चंद्र होता, तो रोज सकाळी आपली तिजोरी उघडायचा आणि आलेल्या लोकांना आहे नाही ते द्यायचा. मी आजीला नाही म्हणतो, माझी ओळख करून देणार त्याच्याकडे. तर ते म्हणाले कलियुगात काय राजा हरिश्चंद्र कोणाला भेटत नाही, तसा राजा हरिश्चंद्र नाही. पण आता मुंबई सीमा सोसायटी मध्ये 40 राजा हरिश्चंद्र आहे की जे 85 लाख रुपये प्रत्येकी बिल्डरला देण्याची त्यांची क्षमता आहे आणि द्यायला तयार झाले. म्हणून मग ते साष्टांग नमस्कार तुमचा केला पाहिजे की शेवटी इतक्या वर्षानं राजा हरिश्चंद्र एक नाही 40 भेटले. तर आता निर्णय तुमच्या हातात आहे. हा सूर्य आणि हा जय ही तुमची कुंडली. हे स्वयंविकासाच्या संदर्भातली सर्व गोष्टी. आता कोणाला काही प्रश्न असतील तर प्रश्न विचारा. सर्व प्रश्नांची उत्तरं देऊ आणि नंतर कार्यक्रमाची सांगता. आता जमलेल्यांपैकी मी जे बोललो ते किती जणांना पटलं जरा प्लीज हात वर करा. मला वाटतं सगळ्यांना आभारी आहे.